विरारमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावरून वाद पेटला। विरारमध्ये सोमवारी मध्यरात्री विरार येथील मनवेलपाडा या परिसरामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा अचानक उभारल्यानंतर मंगळवारी हा संपूर्ण वाद सुरू झाला। मंगळवारी दुपारी मनवेलपाड्याच्या चौकामध्ये भर रस्त्यात अचानकच काही अज्ञात व्यक्तींनी हा पुतळा बांधला आणि त्यानंतर सुरू झाला तो म्हणजे वादविवाद। महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन या ठिकाणी कारवाई करण्यासाठी आले होते, परंतु काही बहुजन समाजाच्या नेत्यांनी या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी घोळका करून रिंगण करून या पुतळ्यावर कारवाई करण्यास नकार दिला। या संपूर्ण प्रकरणामध्ये अनेक तास चर्चा सुरू झाली। पोलीस प्रशासन, महानगरपालिका प्रशासन, अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले। त्यानंतर अनेक तासांच्या चर्चेनंतर अखेर या नागरिकांच्या प्रयत्नांना यश आला। यावेळेस नागरिकांनी मोठ्या प्रमाणात येऊन विनंती करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या ठिकाणी का गरजेचा आहे, ते महापुरुष आहेत, त्यांचे पुतळे यावेळेस गरजेचे आहेत, लोकांना ऊर्जा मिळते, आनंद मिळतो, यासाठी हा पुतळा किती गरजेचा आहे हे समजावून दिलं। आणि या संपूर्ण घटनेनंतर अखेर पालकमंत्र्यांनी अनेक तासांच्या मेहनतीनंतर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी संपर्क झाल्यानंतर हा पुतळा ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली। यावेळेस पोलीस प्रशासन तसंच पालिका प्रशासन कठोर होत या ठिकाणी कारवाई करण्यासाठी आली होती। तसंच एकतर हा पुतळा नागरिकांनी हटवला पाहिजे अथवा हा अनधिकृत असल्यामुळे कारवाई करण्यात येईल असं सांगण्यात आलं। परंतु या संपूर्ण घटनेमध्ये एक मोठा प्रश्न उपस्थित राहतोय, तो म्हणजे वसई विरारच्या अनेक भागांमध्ये मोठमोठ्या इमारती असू दे, काही राजकीय शाखा असू दे, त्या अनधिकृत आहेत, परंतु महानगरपालिका प्रशासन किंवा पोलीस प्रशासन हट्टाने अशा कारवाई करण्यासाठी कुठे जात नसते। तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा इतका अनधिकृत होता का की तो कारवाई करण्यासाठी पालिका प्रशासनाने पूर्ण दिवस घालवला। या संपूर्ण मुद्द्यामध्ये वाट पेटल्यानंतर तो शांत झाला। अखेर पालकमंत्र्यांनी या ठिकाणी परवानगी दिली आणि त्यानंतर हा संपूर्ण मुद्दा सुटलेला आहे। अखेर मनवेलपाडा चौकामध्ये चौकाच्या बाजूला एका ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा पुतळा जो रातोरात उभारण्यात आला, त्याला परवानगी मिळाली आणि नागरिकांचा उत्साह जो आहे तो मोठ्या प्रमाणात आनंद भरारी घेत होता, तो गगनात मावत नव्हता।